साहित्यिक शंकर पाटील यांचा जन्म पट्टणकोडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या खेडेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शेजारच्या तारदाळ या गावी, तर उच्च शिक्षण गडहिंग्लज व कोल्हापूर येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेत अध्यापक म्हणून नोकरी सुरू झाले. 1957 पासून आकाशवाणीवर कार्यक्रम नियोजक म्हणून काम करत असताना त्यांनी ग्रामीण भागासाठी बरेचसे कार्यक्रम सादर केले. 1959 मध्ये एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित टारफुला ही पहिली कादंबरी 1964 साली लिहिली. टारफुला ही आज ग्रामीण साहित्यातील एक महत्वाची कादंबरी म्हणून गणली जाते. 1960 ते 1968 या काळात त्यांच्या कथालेखनाला विशेष बहर आला. पुढे इयत्ता 8वी ते 10वी साठी त्यांनी साहित्य सरिता या वाचनमालेचे संपादन केले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली.